नमस्कार मंडळी, गावकर किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण काय बनवणार आहोत? झटपट तयार होणारं, तोंडाला पाणी सुटणारं, नॉनव्हेजवाल्यांचं फेवरेट कोळंबी मसाला। याला तुम्ही भाकरीसोबत खा, भातासोबत खा, मजा नक्की येणार। चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तेल घेतलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता फोडणीला टाकला, 2 उभे चिरलेले कांदे घेतले। तुम्ही उभे चिरा, आडवे चिरा, कसेही चिरून घेऊ शकता। कांदा थोडासा तेलामध्ये परतून घेतला आणि मग त्यामध्ये ॲड केले 2 उभे चिरलेले टमॅटो, तेही तेलामध्ये परतून घेतले। त्यामध्ये ॲड केलेत मसाले। तर मी याच्यामध्ये ॲड केला आहे मच्छी मसाला, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, आणि ते मसाले आपण मस्त असे परतून घेऊ। त्याचसोबत मी ह्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची उभ्या चिरून घेतलेल्या ॲड केल्यात आणि आलं लसूण पेस्ट, तेही यामध्ये मिक्स केले आणि त्याला मस्त असं परतून घेतले। आता यावर ठेवायचे आपल्याला झाकण आणि 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचे। तर इथे आपली साधारण 10 मिनटं झालेली आहेत। टोमॅटो कांदा मस्त शिजलेला आहे, त्याला तेलही सुटले। तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कोळंबी, ज्याला मी आधीच हळद, लिंबू, मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। त्याला पण परतून घ्यायचे आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं ठेवून द्यायचे। कोळंबी ॲड केल्यानंतर इथे 10 मिनटं झालेली आहेत आणि आपली कोळंबी 90% शिजून तयार आहे। अजून 5 मिनटं मी शिजू देणार आहे आणि आपला परफेक्ट असा कोळंबी मसाला तयार आहे। आता आपण इथे करूया प्लेटिंग। मी कोळंबी मसाल्याची मजा घेणार आहे तांदळाच्या भाकरीसोबत। तर इथे आपला कोळंबी मसाला हाजीर आहे। नॉनव्हेज डिश म्हटल्यावर कांदा तर ताटामध्ये पाहिजेच। तर कशी वाटली आजची रेसिपी ही कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा। कोणीही बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे आणि जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।